एवढे कचरा उठाव करायला नाही म्हटलं तर 3 JCB लागतील तर हे कचरा उठाव होणार आहे। डिपार्टमेंटचा एकही अधिकारी आलेला नाही, आमच्या कॉर्पोरेशनचा सुद्धा एकही अधिकारी इथं आलेला नाही। 12 नाले आहेत, त्या 12 नाल्यावर प्रशासनाने जाळ्या बसवाव्यात, त्या जाळ्यामधून तो कचरा त्या ठिकाणी अडवला जावा आणि तो कचरा दररोजच्या दररोज त्या ठिकाणून बाहेर काढावा। राजाराम बंधाऱ्यावर कचऱ्याचा विळखा। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। राजाराम बंधारा परिसरात अवकाळी पावसानंतर पंचगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील कचरा वाहून येत साचल्याने नदीचा प्रवाह अडथळला आहे। कचऱ्यामुळे बंधाऱ्याजवळील परिसर चोकअप झाला असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। या घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने कचरा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे। मात्र अपुरे मनुष्यबळ, साधनांची कमतरता आणि अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने कचरा उठाव सुरू असून नदीतील अडथळा दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 6 JCB बंद आहेत तर एकाच JCBवर कचरा काढण्याचे काम सुरू असल्याने या एका JCBमुळे सायंकाळपर्यंतही कचरा निघणे अवघड असल्याचे स्थानिक नगरसेवक सचिन चौगले म्हणाले। तर हा कचरा संध्याकाळी 6 पर्यंत सुद्धा उठाव होऊ शकणार नाही, एवढी वाईट परिस्थिती आहे। कचरा टाकणारे पण आपली लोक आहेत। साहेबांनी नाली सफाई झाली पाहिजे। नाली सफाई एक पाऊस झाल्यानंतर एवढा कचरा येतोय, अजून पुढे 6 ते 7 महिने पावसाळा आहे। तर भविष्यात हे आमचे अधिकारी काय करणार, त्याच्यावर उपाय काय काढणार, हे मोठा गंभीर प्रश्न आहे। आणि त्याने याच्यावरती जर उपाय नाही काढला तर आम्हाला या कसबावाडीच्या वतीने महानगरपालिकेवर मोर्चा न्यायला पाहिजे। कारण ही बावड्याची पंचगंगा आहे, लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहेच आणि एवढी घाण इथं आहे। कचरा उठावायला गाड्या नाहीत, घंटागाड्या बंद अवस्थेत आहेत। जी लोक आहेत मेन म्हणजे महानगरपालिकेमध्ये कामगार भरती केली पाहिजे। एका मुखात आमच्या हाताखाली 4च कामगार आहेत, एका मुखात आमच्या हाताखाली नाही म्हटलं तर 10 ते 15 लोक पाहिजेत। तर हा कचरा उठाव व्हायला होईल आणि हा कचरा प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूचे ग्लास, ते फळांना वापरणाऱ्या पिशव्या, असा हा सगळा टाकाऊ कचरा आहे। प्लास्टिक बंदी आणायला पाहिजे, हा मूळ मुद्दा घ्यायला पाहिजे। महापालिकेनं सगळीकडे मोहीम ती राबवायला पाहिजे। आणि ज्यावेळी कचरा उठाव आम्ही बावड्यातून कचरा उठाव करतो, परत लोक त्याच ठिकाणी कचरा टाकतात, हे सगळ्यात दुर्दैव आहे। लोकांनी ठरवायला पाहिजे की बाबा गाड्या आल्यानंतर आपली पिशवी कचऱ्याच्या ढेच्यात टाकली पाहिजे आणि कुठेही अवास्तव कचरा टाकू नये, की जनतेने पण जागृत व्हायला पाहिजे। हा आम्हाला सांगायचा मुद्दा आहे। आणि आपली एक पंचगंगा एवढी दूषित, आज काय नंतर ही लोक सगळे आम्ही एकत्र आलोय। सकाळी 10:30 वाजता ही मोहीम चालू केली आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एका JCBवर काम चालणार आहे। अजून एवढे कचरा उठाव करायला नाही म्हटलं तर 3 JCB लागतील तर हे कचरा उठाव होणार आहे। त्यामुळे प्रशासनाने याचे गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। इथं सिंचन विभागाचा ना इरिगेशन डिपार्टमेंटचा एकही अधिकारी आलेला नाही, आमच्या कॉर्पोरेशनचा सुद्धा एकही अधिकारी इथं आलेला नाही। आम्ही नगरसेवक आणि हे आरोग्य अधिकारी जे स्वप्नील उल्पे आहेत यांच्या थ्रू हे काम चालू आहे। आज एवढे मेसेज सगळे गेले आहेत, इथे एवढी घाण पसरली आहे, तरी एकही अधिकारी इथं आपलं कर्तव्य बजावायला आलेलं नाही। नगरसेवक सकाळी 10:30 वाजल्यापासून ताण मांडून आहेत। एकीकडे प्लास्टिक बंदी असताना इथं मात्र नुसता प्लास्टिकचा ढीगच ढीग दिसत आहे। काळपट पाणी झाले असून यावेळी आझाद हिंद नेचरचे राहुल मगदूम म्हणाले, अत्यंत या ठिकाणी उभारल्यानंतर वेदना होत आहे। आपली पंचगंगा नदी ही आता गटारगंगा झाल्यात का कचरा प्रचंड या ठिकाणी नदीमध्ये आलेला आहे, जो जयंती नाल्यामधून वाहत या ठिकाणी राजाराम बंधाऱ्यावर थांबलेला आहे। या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या बोटल, हा संपूर्ण कचरा 90% प्लास्टिकने भरलेला आहे। त्याचबरोबर घरातील गाद्या गुद्या, इतर कचरा जो बॅग्स आहेत, चप्पल्स आहेत, टायर्स आहेत, या ठिकाणी या कचऱ्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत। नागरिकांचा निष्काळजीपणा आहेच, त्याचबरोबर प्रशासनाचं देखील या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं या ठिकाणी दिसत आहेत। आम्ही गेल्या वर्षी जूनमध्ये प्रशासनाकडे अशी मागणी केली होती की जे 12 नाले आहेत त्या 12 नाल्यावर प्रशासनाने जाळ्या बसवाव्यात, त्या जाळ्यामधून तो कचरा त्या ठिकाणी अडवला जावा आणि तो कचरा दररोजच्या दररोज त्या ठिकाणून बाहेर काढावा। ते जे राहणारे पाणी आहे ते पाणी तुम्ही STP प्लॅनला जोडावं, अशी गेल्या वर्षी आम्ही आझाद हिंदच्या वतीने आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती। पावसाळ्यापूर्वी 2 दिवस झालेल्या पावसाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।
तसेच नागरिकांनीही नदीपात्रात कचरा टाकू नये अशी मागणी होत असून शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावेळी नगरसेवक अजित पवार धामोडकर उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.